ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर इथे पाहणार आहोत आपण की कशा पद्धतीने आता इकडे जी श्वेता आहे तिचा विकृतपणा सगळ्यांच्या समोर येणार आणि मग श्वेताची सगळी मस्ती जिरवली जाणार. आता नेमकं कसं कसं आणि काय काय घडतं ह्या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या ह्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहूया. चला तर मग प्रेक्षकांनो, सुरुवात करूया. तर इथे आता आपण सध्या पाहतोय की इकडे आता जी श्वेता आहे तिने प्रियाला सांगितलेलं असतं की सुभेदार तिला भेटायला गेलेले वगैरे. त्याच्यानंतर मग सुभेदार सगळे घरी आल्याच्या नंतर काय काय घडलं घरामध्ये हे सगळं सुद्धा आता प्रियाने इकडे श्वेताला विचारलेलं असतं. मग श्वेताने तिला मेसेजवर सांगितलेलं असतं की आत्ता ही अस्मिता रूममध्येच आहे. ही अस्मिता एकदा का इकडनं गेली उद्या की मग मी तुला फोन करून सगळं सविस्तर सांगेन. मग प्रियाने तिला मेसेज केलेला असतो की ठीक आहे, मी वाट बघेन तुझ्या फोनची. त्याच्यानंतर मग आता प्रियाने हे असं सांगितलेलं असतं. आता दुसऱ्या दिवशी जेव्हा अस्मिता ही स्मितला इकडे सोडून कामावर निघून गेलेली असते तेव्हा बरोबर पटकन ह्याच संधीचा फायदा घेऊन आता श्वेता ही प्रियाला कॉल करते आणि मग आता प्रियाला ती सांगू लागते की कसं कसं काय काय घडलं. सुभेदार जेव्हा त्या सायलीला भेटून घरी आले तेव्हा सगळेजण जरा म्हणजे स्ट्रॉंग वाटत होते. त्यावर प्रिया म्हणते स्ट्रॉंग का? त्यावर ती म्हणते की कारण सायलीने त्यांना धीर दिला, सायलीने त्यांना सांगितलं की ती या सगळ्यातून बाहेर पडणार आहे वगैरे वगैरे हे सगळं काही प्रिया सांगू लागते. त्यावेळी आता श्वेता जेव्हा हे असं सगळं बोलत असते प्रियाला हे सगळं ऐकून खूप राग येत असतो. प्रिया विचार करते, अरे यार, म्हणजे मी एवढं सगळं प्लॅनिंग केलं, मी एवढं सगळं केलं तरीही सगळं शेवटी मुसळ पाण्यातच गेलं का? अरे ही सायली नेमकी अशी कशी आहे? मी हिला एवढा त्रास देते पण तरीही ही आणखीन त्या सगळ्यातून वरती कशी येते? नाही, सायलीला कितीही वरती येण्याचा प्रयत्न करायचा असला ना तरी यावेळी मात्र मी तिला वरती येऊच देणार नाहीये. यावेळी ती बुडणार, तिला मी बुडवणार, असं इकडे प्रिया म्हणत असते. त्याबरोबर श्वेता म्हणत असते, आणि एक तुम्ही मला ह्या काय त्रासात आणून ठेवलंय ना ते मला कळतच नाहीये. त्याबरोबर मग प्रिया विचारते, त्रासात? त्या सुभेदारांच्या घरात कशाचा त्रास आहे तुला? सगळं तर तिकडे चांगलं आहे. त्यावर मग लगेच प्रिया म्हणते, सगळं जरी चांगलं असलं तरी ह्या कार्ट्याचं मी काय करू? अरे यार प्रिया, तुला माहिती आहे ना मला लहान मुलं वगैरे बिलकुल नाही सहन होत, नाही आवडत मला. आणि हे कार्ट हे तर दिवसभर माझ्याच जवळ असतं. तुला माहिती आहे का, आत्तासुद्धा भोकाड पसरून बसलेलं आहे इथे माझ्यासमोर. नुसतं लोळत असतं, नुसतं रडत असतं, अंगावर नुसतं याला घेऊन बसावं लागतं. इतकं मला इरिटेट होतं ना याच्यामुळे, पण काय करू, काही करूही शकत नाही आहे मी. सतत याला घेऊन बसावं लागतं, उजू 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 अग ग ग करत राहावं लागतं. मला अजिबात हे सगळं आवडत नाही आहे, पण हे सगळं मी फक्त ना आपल्या कामापोटी करते, नाहीतर मी तर ना ह्या कार्ट्याला. त्याबरोबर प्रिया म्हणते, काय केलं असतंस तू त्याचं? त्याबरोबर मग ती म्हणते, कसं वाटतं ह्याच्या नरडीला नख द्यावा आणि कायमचा ह्याचा आवाजच संपवून टाकावा, बंद करावा. त्यावर इकडे आता प्रिया म्हणते, मग कर. तसंही ते कार्ट त्याच्यावर कोणाचं लक्ष नाही आहे. बापाने टाकून दिलेली आई त्याची आणि बिनबापाचं मूल ते. काय फरक पडतो ते मेलं तरी. त्याबरोबर आता इकडे जी पूर्णाजी असते तिला गोलूच्या रडण्याचा फार आवाज येतो. पूर्णाजी विचार करते, अरे गोलू एवढा का रडत असेल आणि श्वेता आहे ना त्याच्याजवळ, मग तरीही बघितलं पाहिजे जरा जाऊन स्वतःहूनच. म्हणून मग पूर्णाजी विचार करते की आपणच जावं आणि काय झालंय ते बघावं. पण पूर्णाजीला तिच्या गुडघ्यांमुळे उठता येत नसतं. मग पूर्णाजी विचार करते, श्वेताला मी गोलूलाच बाहेर घेऊन यायला सांगते. मग पूर्णाजी श्वेताला हाका मारते, श्वेता, ए श्वेता, गोलू का रडतोय एवढा? पण श्वेता काही आवाज देत नसते. मग पूर्णाजी तिकडनं उठून स्वतःहून जातीने आता श्वेता आणि गोलूकडे येत असते. तर इकडे पूर्णाजी दरवाजाच्या बाहेर येऊन बघते तर काय, श्वेता फोनवरती बोलते आणि गोलू एकटाच रडतोय. आता हे बघून पूर्णाजीला खूप राग येतो. पूर्णाजी पुढे श्वेताला अडवण्यासाठी सरसावणार असतेच इतक्यात तिला श्वेताचं बोलणं ऐकू येतं. प्रिया प्रिया प्रिया, अगं काय सांगू तुला? हो ना, हो अगं, हे कार्ट दिवसभर नुसतं भोकाड पसरून रडतच असतं. म्हणजे मला तर ना पहिल्यापासूनच लहान मुलं आवडत नाही, तुला माहिती आहेच. पण जेव्हापासून या घरात आली आहे ना तेव्हापासून तर लहान मुलांवरून माझा सापच जीव उडालेला आहे.
अगं हा मुलगा किती रडत असतो, किती रडत असतो. बापरे प्रिया, जेव्हा तुला मुलं होतील तेव्हा तुझीही मुलं अशीच रडतील ना. मग तू एक काम कर, तुझ्या मुलांना सांभाळायला आहे ना, तू त्या सचिनला आणि आणखीन एका माणसाला ठेव. तसंही चांगलं काम करतात की ते. या मुलींना जसं किडनॅप केलेलं आहे तसंच काहीतरी काय. आणि राहिला प्रश्न या सुभेदारांचा, तर या सुभेदारांच्या घरामध्ये सध्या काहीही खास असं सुरू नाही आहे. फक्त ड्रामा बोरिंग ड्रामा सुरू आहे. आणि त्या ड्राम्याचा मला खूप आनंद लुटता येतो. म्हणजे टी व्हीची ही गरज नाही, इतका मस्त ड्रामा सुरू आहे इथे. आता हे बोलणं पूर्णाजी ऐकते आणि पूर्णाजीला खूप राग येतो. पूर्णाजी विचार करते, याचा अर्थ या घरातल्या ह्या बातम्या आहेत त्या प्रियापर्यंत पोहोचवण्याचं काम हेही श्वेता करते. तर मग पूर्णाजी ताबडतोब श्वेताकडे येते आणि श्वेताला म्हणते, काय गं, काय चाललंय का इथे? आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला, तुला राहायला जागा दिली, तुला काम दिलं आणि त्या बदल्यात तू काय आम्हाला दिलंस? तर विश्वासघात. काहीच वाटलं नाही का तुला हे सगळं करून? माझ्या नातसुनेने, माझ्या नातीने तुला आधाराचा हात पुढे केला आणि त्याच हाताला तू हे असं करतेस. चल तुला बघतेच. त्याबरोबर आता ती म्हणत असते, प्लीज प्लीज मला बाहेर खेचत घेऊन जाऊ नको, प्लीज थांब पूर्णाजी. पण पूर्णाजी काही थांबायला तयार नसते. मग श्वेता विचार करते, हिचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे आणि ती पूर्णाजीला बेडवर ढकलून तिचा गळा आवळू लागते. तर आता पूर्णाजी गोलूकडे बघायला गोलूला गेलेली आहे हे आता घरात माहिती असतं सगळ्यांना, पण तरीही आणखीन गोलूचा आवाज येतोय. मग अस्मिता म्हणते, डॅड, बहुतेक गोलू पूर्णाजीकडून सुद्धा शांत होत नाही आहे, त्याला भूकच लागली असेल, मी बघते. त्याबरोबर मग प्रतिमा आणि कल्पना म्हणतात की नाही गं, भूक लागल्यावर सुद्धा सहसा तो एवढा रडत नाही, काहीतरी बिनसलंय बहुधा त्याचं, चल आपण बघूया. आणि मग सगळेच तिकडे निघतात. तर इकडे आता सगळेजण येऊन दरवाजात ठेपतात. तर इकडे आता जी श्वेता असते ती पूर्णाजीचा गळा आवळतच असते. आता श्वेताला पूर्णाजीचा गळा हा असा आवळताना घरातले सगळेच जण बघतात आणि सगळ्यांनाच ते बघून खूप मोठा धक्का बसतो. कोणाला कळतच नसतं की समोर हे सगळं काय घडतंय, श्वेता हे सगळं काय करते ते. त्यावेळी मग आता सगळ्यांनाच खूप धक्का बसतो. बाजूला बघतात तर बाजूला गोलू रडत बसलेला असतो आणि इकडे जी श्वेता असते ती त्याला घ्यायचं जवळ सोडून इकडे पूर्णाजीचा गळा आवळत असते. तर दुसऱ्या बाजूला इकडे अर्जुन येऊन गेल्यानंतर, घरचे फॅमिली मेंबर्स येऊन भेटून गेल्यानंतर सायलीसुद्धा जरा म्हणजे व्यवस्थित स्टेबल असते. पण तिच्या मनामध्ये एक दुःख तर असतंच की माझ्या घरचे मला भेटायला आले, मला बघायला आले, पण मी त्यांच्याबरोबर घरी जाऊ शकत नाही आहे, मला इथेच राहावं लागणार आहे. या गोष्टीची खंत तिच्या मनाला सतवत असते, भेडसावत असते. तर अर्जुन आता जाताना सायलीला म्हणत असतो, बायको, घरच्या सगळ्यांना तर मी पुढे पाठवून दिलंय, पण माझी पावलं आताही इथून हलतच नाही आहेत गं. असं वाटतंय इथे तुझ्या जवळच थांबून राहावं. खरंच सायली, पण तू घाबरू नकोस हां, मी आहे, मी तुला काही एक होऊ देणार नाही आहे. मी लवकरात लवकर तुला या सगळ्या प्रकरणातून सुखरूप आणि सुरक्षित बाहेर काढेन आणि आपल्या बाळालासुद्धा लवकर मी घरी घेऊन जाईन. हे बाबाचं प्रॉमिस आहे तुम्हा दोघांना. त्यावेळी मग सायली म्हणते, अहो तुम्ही असं का बोलताय की मी काळजी करू नको म्हणून? हे बघा, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे की तुम्ही मला लवकरात लवकर इकडनं सोडवाल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू का मी एक? त्यावर अर्जुन म्हणतो, काय? त्यावर सायली म्हणते, आपलं कुटुंब. त्यावर अर्जुन म्हणतो, त्यांचं काय? त्यावर सायली म्हणते, अहो असं काय करताय? बघितलंत ना, घरचे सगळे मला किती काळजीने भेटायला आले होते. ते घरच्या सगळ्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळे मला ना आता कसलीच काळजी नाही आहे. माझं कुटुंब माझ्याबरोबर उभं आहे, त्यामुळे आता माझं कोणीही ठरवूनही काही वाईट करू शकत नाही. आता मी इकडनं नक्की सुटणार याची मला खात्री आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही माझ्यासोबत आहात ना. मग विषय संपला. त्यावर अर्जुन म्हणतो, बायको, पण तू इथे अशी एकटी आणि मी तिकडे. त्यावर सायली म्हणते, एकटी कुठे आहे मी? त्यावर अर्जुन म्हणतो, म्हणजे? त्यावर सायली म्हणते, अहो असं काय करताय? तुमचंच बाळ आहे की माझ्याबरोबर? अर्जुन सर, विसरताय का तुम्ही? अहो जर तुम्ही इतके निडर आहात तर माझ्याकडे तुमचंच बाळ आहे, मग तुमच्यासारखंच असणार ना बाळपण आपलं. त्यावेळी हे ऐकून अर्जुन हसतो आणि सायलीला म्हणतो, बायको, खरंच एवढ्या अडचणीच्या काळातही पॉझिटिव्ह कसं राहायचं ना, हे तुझ्याकडून शिकता आलं पाहिजे. सायली म्हणते, बरं मग आता जा आणि लवकर ह्या सगळ्याचा छडा लावण्याचा प्रयत्न करा. त्यावेळी अर्जुन होकार देतो आणि तिकडनं निघतो.
त्यावेळी मग इकडे जी आता सायली असते ती पुन्हा एकदा जेलमध्ये तिच्या सेलमध्ये बसलेली असते. तर इकडे जी प्रिया असते, प्रियाला हे सगळं बघून खूप राग आलेला असतो, जेलेसी झालेली असते की ह्या सायलीला मात्र भेटायला सगळे आले. एवढी काय ही सत्यवादीची मूर्ती बनून सगळीकडे फिरत असते, एवढा काय सगळ्या घरातल्यांना सुद्धा हिचाच पुळका येतो. आता जरी सायली घरातल्या कोणालाही तुझा कितीही पुळका आला ना तरीसुद्धा त्या सगळ्याचा काहीही उपयोग नाही आहे. तुझ्यावर पॉस्कोचे चार्जेस लागलेले आहेत, त्यामुळे तू इकडनं सुटणार नाहीच आहेस. बिचाऱ्या तुझ्या त्या कुटुंबियांना वाटतंय की तू इकडनं सुटणार आहेस, तू इकडनं बाहेर जाणार आहेस, पण त्यांना कोणाला अजून हे माहीतच नाही आहे की तू इकडनं कधीच सुटणार नाही आहेस. रादर देन मी तुला इकडनं कधीच सुटू देणार नाही आहे. असो, जाऊ दे, खोटा तर खोटा आनंद त्यांना मिळतोय ना तू सुटणार आहेस हा विचार करून, तर घेऊ दे. आफ्टर ऑल माझीसुद्धा फॅमिली आहे ना ती. मी सुद्धा बाई माझ्या कुटुंबाला फार दुःखात नाही हो बघू शकत. राहू देत, खोटा खोटा का होईना पण आनंद आहे ना, राहू देत. एकदा जेव्हा त्यांना खरं कळेल तेव्हा धाडकन त्यांच्या आनंदाचा विचका होईल, ते बघण्यातच मला खरी मजा येईल. तर दुसऱ्या बाजूला इकडे जो सचिन आहे तो सुभेदारांच्या घरून जाऊन आलेला असतो, त्यामुळे तो खूप जास्त खुश असतो. तो आता छान दारू प्यायला बसलेला असतो आणि दारू पीत पीत तो आता स्वतःशीच बडबडत असतो, फायनली माझा बदला पूर्ण झाला. काय म्हणाली होती मला ती सायली जेलमध्ये, माझी लायकी नाही आहे का माझी त्या अस्मिताबरोबर संसार करण्याची. आता कळेल त्यांना की त्यांनी किती मोठी चूक केली होती ते या सचिन दीक्षितला दुखवून. अरे कोण वाटतो कोण सचिन दीक्षित, त्यांनी सचिनला ओळखलंच नव्हतं. त्यांना मी चांगला दिसत होतो तर त्यांना असं वाटत होतं की मी खूप चांगला आहे, पण त्यांचा हा खूप मोठा घोर गैरसमज होता. आता त्यांना खरं कळेल की हा सचिन दीक्षित काय चीज आहे आणि हा काय करू शकतो ते. आता त्यांना बरोबर समजेल की मी किती आणि कुठल्या लेवलवर काम करतो ते. सायली, अर्जुन, अरे तुम्ही माझ्या नादी लागून खूप मोठी चूक केलीत. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी सायली असते ती थोडीशी काळजीत असते, कारण पहिल्यांदाच ती जेलमध्ये राहणार असते रात्रीची. तर त्यावेळी आता तिच्याकडे एक लेडीज कॉन्स्टेबल येते आणि विचारते काय झालं, अशी गप्प का आहेस. सायली म्हणते नाही काय नाही. त्याबरोबर ती कॉन्स्टेबल म्हणते मला माहिती आहे तुला जेलमध्ये किंवा ह्या अशा ठिकाणी राहण्याची सवय नाही आहे, आणि मला हेही माहिती आहे की तू काहीही केलेलं नाही आहेस, तू निर्दोष निरपराध आहेस. पण काय करणार आपण, आपल्या हातात सध्या काहीही नाही आहे, त्यामुळे आपल्याला हे सगळं सहन करावं लागेलच. तू काळजी करू नकोस, पण होईल सगळं लवकरच व्यवस्थित होईल. तू शांत राहिला प्रश्न तू इकडनं बाहेर पडण्याचा, तर पडशील, तू इकडनं बाहेरही लवकरच पडशील खरंच. त्याबरोबर मग हे ऐकून सायलीला खूप जास्त बरं वाटतं. सायली म्हणते खरं तुम्हाला असं वाटतं मी बाहेर पडेन म्हणून इकडनं. त्यावर त्या म्हणतात की हो, का नाही. त्यावर सायली म्हणते खरंच तुमच्यासारखी चांगली माणसंसुद्धा जगात आहेत हे बघून बरं वाटलं. मला माझा नवरा इकडनं बाहेर सोडवेल याची मला खात्री आहेच, पण तुम्हा लोकांनाही हे माहिती आहे की मी दोषी नाही आहे हे बघून समाधान मिळालं. त्यावरती हवालदार म्हणते खरं तर भरपूर लोकांना इथल्या माहिती आहे की तू निर्दोष आहेस, निरपराध आहेस, पण काय करणार, सगळ्यांचे हात दगडाखाली आहेत, कारण पुरावे तुझ्या विरोधात आहेत. पण तू काळजी करू नकोस. अगं आजपर्यंत अर्जुन साहेबांनी एवढ्या मोठ्या गुन्ह्यातून निरपराध निर्दोष लोकांना शिक्षा होण्यापासून थांबवलं आहे, अडवलं आहे. मग तू तर स्वतः त्यांची लग्नाची बायको आहेस, त्यामुळे ते तुला काहीही होऊ देणार नाहीत याची आम्हा सगळ्यांनाच खात्री आहे. बघ, जर तू खरोखर गुन्हा केलेला नसशील तर तुला इथे राहण्याची काहीच गरज येणार नाही, तू इकडनं जरूर बाहेर पडशील. त्यावेळी सायली म्हणते खरंच. त्याबरोबर ती म्हणते हो नक्की. आणि हो, राहिला प्रश्न झोपण्याचा, तर एक काम कर, वरती झोप आणि तुझा जो पदर आहे ना तो तुझ्या चेहऱ्यावरती आणि हातांवरती घे, म्हणजे डास वगैरे तुला चावणार नाही. अंगावर पांघरून नाही घेतलंस तरीही चालेल, कारण इथे खूप गरम होईल, तुला झोप नाही येणार. त्यावेळी सायली म्हणते माझी झोप उडाली हो ताई, हे जे काही प्रकरण घडतंय ना त्याने खूप वाईट वाटतंय. मी जेलमध्ये आहे यापेक्षा जास्त वाईट मला या गोष्टीचं वाटतंय की सोनलवरती अत्याचार झाला, बाकीच्या मुलींचा पत्त्या लागत नाही आहे,
तर दुसऱ्या बाजूला इकडे जो अर्जुन असतो तो चैतन्याला सांगतो, चैतन्य एक काम कर, आपल्याला आता तो जो म्हणजे माणूस आहे कदम, त्याने जी माहिती दिली आहे आणि त्याने जे फोटो आहेत वगैरे ते सगळं सांगितलेत, त्या फोटोंची तपासणी करून घ्या. लॅबना ते फोटो पाठवा. ते फोटो एडिटच केलेले आहेत, कारण सायली कधी त्या माणसाला भेटलीच नव्हती एकटी पर्सनली. त्यामुळे ते फोटो कसे एडिट केले, कुठल्या ॲप्लिकेशनवर एडिट केले, कुणी केले, त्या सर्व गोष्टींची माहिती काढा. म्हणजे आपल्याला तो सुद्धा व्यक्ती साक्षीदार म्हणून वापरता येईल उद्या सायलीला बेल मिळवून देण्यासाठी. त्यावर मग चैतन्य म्हणतो, हो रे अर्जुन, खरंच मी तर ही गोष्ट विसरूनच गेलो होतो. मी एक काम करतो, ताबडतोब माझे काही मित्र आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि लवकरात लवकर मी तू म्हटलेलं काम करून घेतो. आता तू सुद्धा घरी जा, खूप उशीर झाला. त्यावर अर्जुन म्हणतो, चैतन्य म्हणतो, अर्जुन प्लीज, आपल्याला अजून सायली वहिनीला सोडण्यासाठी खूप गोष्टी करायच्या आहेत, त्यासाठी आरामाची सुद्धा गरज आहे ना. मग अर्जुन होकार देतो आणि तिकडनं घरी जायला निघतो. जाताना पुन्हा तो जेलकडे बघून म्हणतो, बायको फक्त आजची रात्र, आणि मग तो निघतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला